नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली नवी मुंबई मनपा भरती 2025 620 पदाकरिता, त्यापैकी यामध्ये जीएनएम किंवा ज्याला आपण स्टाफ नर्स बोलतो याच्या एकूण 131 पदाकरिता ही जाहिरात असणार आहे। या पदाचा आपण डिटेलमध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सिलेबस टॉपिक लिस्ट बघणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे। सिलेबस पाहण्यापूर्वी डबल अकॅडमी मध्ये एएनएम जीएनएम बॅच तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे। यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत। त्यासोबत टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे। तर याकरिता तांत्रिक विषयासहित प्लस फक्त तांत्रिक विषयाचे पण तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे। याकरिता आपल्याला 8329 855 625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। ओके, आपल्याला सिलेबस बघूया आपण काय दिलेला आहे या ठिकाणी। द सिलेबस ऑफ द टेस्ट ब्रॉडली कंपेअर्ड द फॉलोइंग टॉपिक। फर्स्ट टॉपिक इज नर्सिंग फाउंडेशन। हा सिलेबस तुम्हाला इंग्लिश मध्ये पण अवेलेबल आहे। ओके, इंग्लिश मध्ये घेतला जाणार आहे। सेकंड आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग including pathology and pharmacology. थर्ड पॉइंट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता, नर्सिंग एज्युकेशन including ई टेक्नॉलॉजी। नेक्स्ट आहे पेडियाट्रिक नर्सिंग। फिफ्थ नंबर इज मेंटल हेल्थ नर्सिंग। 6 नर्सिंग मॅनेजमेंट। पॉइंट बघत आहोत आपण आणि नंतर इन डिटेल बघायचा आहे, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ। नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स। 8 नंबर आहे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग। 9 नंबर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग। 131 पोस्ट आहेत जीएनएम च्या आणि याला पात्रता आहे जीएनएम ची पदविका तुमच्याकडे उत्तीर्ण किंवा 12वी सायन्स प्लस जीएनएम नर्सिंग मिडवाईफचा कोर्स ज्यांचा कंप्लीट आहे, प्लस ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे खाजगी सरकारी निमशासकीय ओके संस्थेमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 131 म्हणजे भरपूर जागा आहे, सर्वांनी फॉर्म भरायचा ज्यांचं पात्रता आहे। त्यानंतर अॅनाटॉमी 10 नंबर। 11 नंबर आहे फिजिओलॉजी। त्यानंतर 13 नंबर आहे सोशियोलॉजी। 15 नंबर आहे न्यूट्रिशन अँड डाएट्स। नेक्स्ट आहे मायक्रोबायोलॉजी आणि लास्ट आहे बायो केमिस्ट्री। तर एकूण आपल्याला 16 सब्जेक्ट म्हणता येईल। या ठिकाणी मेन टॉपिक दिलेले आहेत, त्यामधील नर्सिंग फाउंडेशन मध्ये सब पॉइंट जे आहेत याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तुमचा सिलेबस पूर्ण एक्झामच्या अगोदर कंप्लीट करून दिला जाणार आहे। यामध्ये इंट्रोडक्शन टू नर्सिंग, त्यानंतर बेसिक नर्सिंग कन्सेप्ट। थर्ड नंबर आहे हेल्थ अँड इलनेस, नर्सिंग प्रोसेसेस, बेसिक नर्सिंग स्किल, थेरॉपेटिक कम्युनिकेशन अँड पेशंट केअर, पेशंटची काळजी कशी घ्यायची त्या संदर्भात आहे किंवा त्याचे उपचारात्मक उपचार कसे करायचे, सेफ्टी अँड कम्फर्ट, मेडिकेशन ऍडमिनिस्ट्रेशन ओके, वैद्यकीय प्रशासन कसं चालतं त्या संदर्भात आपल्याला अभ्यास आहे, अभ्यासासाठी टॉपिक। त्यानंतर आहे नर्सिंग फाउंडेशन टॉपिक लिस्ट, इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, नर्सिंग इन स्पेशल सिच्युएशन। नेक्स्ट आहे लीगल अँड इथिकल अस्पेक्ट्स, हेल्थ असेसमेंट, नर्सिंग मॅनेजमेंट अँड नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च। हे नर्सिंग फाउंडेशन मधील बेसिक कोर्स आपल्या बेसिक टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहे। त्यानंतर जे पॉइंट आहे सेकंड नंबर मेडिकल सर्जिकल नर्सिंग टॉपिक लिस्ट। सेकंड मधील मेन सेकंड पॉइंट मधील सब पॉइंट आपल्याला कोणकोणते आहेत हे बघायचं आहे। कोर कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल, त्याचे तत्व कोणकोणते आहेत किंवा कोर जो पॉइंट आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे आपल्याला। यामध्ये बॉडी सिस्टीम अँड रिलेटेड डिसऑर्डर, स्पेसिफिक नर्सिंग स्किल अँड इंटरव्हेन्शन। फोर्थ नंबर आहे लीगल अँड इथिकल कन्सिडरेशन। फिफ्थ नंबर आहे टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेटिक्स। थर्ड नंबर आहे फार्माकोलॉजी, हा फार्मसी आणि जीएनएम एएनएम करिता सेम सिलेबस आहे। यामध्ये फाउंडेशन ऑफ फार्माकोलॉजी, फार्माको कायनेटिक्स, फार्माको डायनॅमिक्स, ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन अँड डोसेज फॉर्म्स असतील। सिस्टीम ऑफ फार्माकोलॉजी मध्ये इन्क्लूड नर्वस सिस्टीम फार्माकोलॉजी, व्हॅस्क्युलर फार्माकोलॉजी आहे, रेस्पिरेटरी फार्माकोलॉजी, गॅस्ट्रो इंटेस्टिनल फार्माकोलॉजी। स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू शकता ओके। रिनल फार्माकोलॉजी आहे, एंडोक्राइन फार्माकोलॉजी,
हा सिलेबस दिलेला आहे, आपण तयार केलेला नाही, जो एक्झाम मध्ये आहे तुम्हाला तो आपण बघत आहोत. इम्युनो सिस्टीम फार्माकोलॉजी, केमोथेरपी आहे, टॉक्झिकोलॉजी आहे, स्पेशल फार्माकोलॉजिकल टॉपिक्स, त्यानंतर आहे टॉपिक्स इन पेडियाट्रिक अँड जेरेट्रिक फार्माकोलॉजी. यामध्ये कोणकोणते आहेत बघा एक वेळेस. ड्रग थेरपी आहे, ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन, ड्रग अब्यूज अँड ॲडिक्शन. नेक्स्ट पॉइंट आहे क्लिनिकल ट्रायल्स अँड एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन. फोर्थ नंबर आहे पर्सनलाइज मेडिसिन अँड प्रिसिशन फार्माकोलॉजी, हर्बल अँड कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स, बायोलॉजिकल अँड बायो सिमिलर्स. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे इमर्जिंग एरियाज इन फार्माकोलॉजी, नॅनो फार्माकोलॉजी आहे, फार्मो मॅको इकॉनॉमिक्स, न्यूरो फार्माकोलॉजी ऍडव्हान्सेस, ड्रग डिलिव्हरी अनाउन्सेस. त्यानंतर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ड्रग डेव्हलपमेंट. त्यानंतर आहे पेडियाट्रिक नर्सिंग टॉपिक लिस्ट, यामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, हेल्थ प्रोडक्शन, हेल्थ प्रमोशन अँड मेंटेनन्स. त्यानंतर एक कॉमन चिल्ड्रन इलनेस अँड कंडिशन, स्पीड स्पेशल कन्सिडरेशन. त्यानंतर आहे मेंटल हेल्थ नर्सिंग टॉपिक लिस्ट. या टॉपिक मेन टॉपिक मध्ये कोणकोणते सब पॉइंट आहेत. अँक्झायटी डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर आहे, बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर, डिप्रेशन, इटिंग डिसऑर्डर, जनरलाइज अँक्झायटी डिसऑर्डर आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, पोस्ट. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. पोस्ट ट्रॅमॅटिक स्ट्रेस और डिसऑर्डर, सुसाइड प्रिव्हेंशन, चाइल्ड अडल्टंट मेंटल हेल्थ टॉपिक्स, अटेन्शन डिफिशिएट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. त्यानंतरचा पॉइंट हा दिलेला आहे आपल्याला 6 नंबर नर्सिंग मॅनेजमेंट टॉपिक लिस्ट. यामध्ये कोणकोणते पॉइंट आपल्याला परीक्षेकरिता असणार आहेत तर याची लिस्ट आहे. बजेट मॅनेजमेंट, कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन, डिलिगेशन, डायजेस्टर, प्रिपेअर्डनेस, इथिकल डिसिजन मेकिंग आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, लीडरशिप स्टाईल्स, लीगल अँड रेग्युलेटरी इश्यूज. नेक्स्ट आहे सब पॉइंट मध्ये मेंटोरिंग ऑन स्टाफ डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट, क्वालिटी मॅनेजमेंट आहे, रिस्क मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट अँड टाइम मॅनेजमेंट. ओके, हे आपल्याला डबल झालेलं आहे. स्ट्रेस आणि रिस्क, ओके, हे मॅनेजमेंटचे वेगळे प्रकार आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे ऑब्स्ट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी नर्सिंग. यामध्ये जे पॉइंट आहेत ते बघूया आपण. डिस्कम्फर्ट ऑफ प्रेग्नन्सी, फिजियोलॉजिकल चेंजेस इन प्रेग्नन्सी, स्टेज ऑफ प्रेग्नन्सी से इंटरपैरेटम स्टेजेस ऑफ लेबर एंड डिलीवरी, पेन मैनेजमेंट ड्यूरिंग लेबर, फिटल हार्ट रेट मॉनिटरिंग, कॉम्प्लिकेशन ऑफ लेबर एंड डिलीवरी. त्यानंतर पुढचा आहे पोस्टपार्टम इन्फेक्शन, त्यानंतर डिप्रेशन असेल आणि न्यूबॉर्न केअर. त्यानंतर नेक्स्ट मेन टॉपिक आहे गायनेकॉलॉजी. सर्वात महत्वाचं, यावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन कोणकोणते आहेत. त्यानंतर गायनेकॉलॉजिकल कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर, ओव्हरियन कॅन्सर आहे, युटेरियन कॅन्सर, कॅन्सरचे वेगवेगळे टाइप ऑफ कॅन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे अदर गायनेकॉलॉजिकल कंडिशन, एंडोमेट्रियोसिस आहे, युटेरियन फायब्रोसिस, पेलियोटिक फ्लोअर डिसऑर्डर, एडल्टंट प्रेग्नन्सी, इनफर्टिलिटी, मेनोपॉज अँड लास्ट इज वुमेन्स हेल्थ अक्रॉस द लाईफ स्पॅन. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग टॉपिक लिस्ट, समुदाय आरोग्य काय सांगता येईल नर्सिंग टॉपिक लिस्ट कोणकोणती आहे. कम्युनिटी असेसमेंट आहे, कल्चरल डायव्हर्सिटी अँड हेल्थ, डायजेस्टर अँड रिस्पॉन्स, एन्व्हायरमेंटल हेल्थ, इपिडेमोलॉजी, फॅमिली हेल्थ, ग्लोबल हेल्थ, हेल्थ एज्युकेशन अँड प्रमोशन, इम्युनायझेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मॅटरनल अँड चाइल्ड हेल्थ, मेंटल हेल्थ, ऑक्युपेशनल हेल्थ, प्रायमरी हेल्थ केअर, पब्लिक हेल्थ पॉलिसी आहे, रूरल हेल्थ, स्कूल हेल्थ आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्स्पेक्शन ऑन सबस्टन्सेस अब्यूज. हे संपूर्ण जे मेन पॉइंट आहेत त्याचे डिटेल टॉपिक लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. त्यानंतर तुमच्याकरिता एएनएम जेएनएम जे किती आहेत 131 पोस्ट करिता
GNM च्या पोस्ट आहेत, सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. जे पात्र आहेत त्यांच्याकरिता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. टेक्निकल सब्जेक्ट सह हे विषय ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. या सर्व सुविधेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. ओके, याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तांत्रिक विषयासहित फक्त 1500 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. या बॅचचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. ओके, तर संपूर्ण तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.